चंद्रपुरात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि नव्यानेच निवडून आलेले बँक संचालक रवींद्र शिंदे यांनी त्यांच्या काही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रणनीतिकार ठरलेले चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला। एकूणच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रपुरातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे। 13 वर्षांनंतर झालेल्या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षातील नेते आणि सत्ता पक्षातील नेत्यांची आधीच साठगाठ झाल्याचेही आपण पाहिले आहे। या निवडणुकीत भाजपचे 11 संचालक निवडून आले आणि 3 संचालक हे भाजपच्या विचारांचे असल्याचे बोलले जातात। त्यातच रवींद्र शिंदे यांचा भाजपमधील प्रवेश म्हणजे सत्तेची चावी भाजपच्या खिशात पडेल असे चित्र आहे। एकूणच चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठीची भाजपची खेळी यशस्वी होताना दिसत आहे। CTV साठी जावेद शेख।